नमस्कार. बघा, आता सध्या मराठा समाजाची मनोज जरांगे पाटील हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये शांतता रॅली काढत आहेत. आता शांतता रॅली ही यशस्वी होते आणि सोलापूरमधील शांतता रॅलीची दखल हे लंडनमध्ये सुद्धा घेतली गेली आणि तिथं पेपरला ही हेडिंग हे मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीची सोलापूरमधील झळकली. आता एवढ्या गोष्टी सर्वांना माहिती, सर्वांनी बघितलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्र सुद्धा ह्या गोष्टी बघत आहे. जरांगे पाटलाच्या वक्तव्यानं किंवा भाषणानं किंवा त्यांनी त्यांचे केलेल्या आव्हानामुळं एक महाविकास आघाडी पण सध्या गोत्यामध्ये येत आहे आणि महायुती पण. आता मनोज जरांगे यांचं यावेळेचं जे स्टेटमेंट आहे, यावेळेची जी रणनीती आहे, त्या सर्व गोष्टी बघितल्या तर महाविकास आघाडीलाही आणि महायुतीला पण ह्या दोघांना हे धोका विधानसभेला महाराष्ट्रामध्ये उद्भवतोय. पण अशा वेळेसच एक फेक नेरेटिव्ह असतं किंवा एक समज लोकांमध्ये पसरवायचं काम करत आहे ते म्हणजे मीडिया. आणि त्यामधीलच एक असं चॅनल आहे, ते चॅनलनं मनोजची सुपारी घेतली की काय आणि सकल मराठ्यांची सुपारी ही घेतलेली आहे जय महाराष्ट्र नावाच्या युट्यूब चॅनलनं. एक मोठं न्यूज चॅनल आहे जे महाराष्ट्र नावाचं, ते आतापासूनच नाही, जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये हा मराठ्यांचा लढा उभारलेला आहे तेव्हापासून हे एक फेक नेरेटिव्ह, फेक समज आणि कुठेतरी जरांगेंच्या विरोधामध्ये, मराठ्यांच्या विरोधामध्ये गोष्टी करून यामध्ये कधीही एकी होऊ नये. कशा प्रकारे मराठ्यांचं आंदोलन हे चुकीचं आहे, हे योग्य नाही, जरांगे पाटलांची मागणी योग्य नाही, कुणबीची मागणी योग्य नाही, ह्या गोष्टी हे ते चॅनल सहज मांडत असतात. आता ती योग्य आहे न आहे हे पाहायची जबाबदारी ही शासनाची आहे, त्या आयोगाची आहे. एक सोशल मीडिया असेल किंवा न्यूज असेल, त्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये विष घालवायचं किंवा लोकांचा मार्ग दुभंगायचं किंवा लोकांना त्या प्रवाहापासून वेगळं करायचं, हे काम हे चॅनल करत आहे. आणि ह्या चॅनलवरचे समाचार हे मागच्या वेळेस जे आशिष मगर आहेत यांनी घेतला होता, कारण त्यावेळेस पण हे न्यूज चॅनल आहेत वेगळे समज लोकांमध्ये रुजवायचं किंवा लोकांमध्ये ते मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये भूमिका कशा प्रकारे पसरवता येतील ते पसरवायचं काम हे करायचं. फक्त ह्या गोष्टी आरक्षणामध्ये होतात का? नाही. ह्या गोष्टी कशाही प्रकारच्या, बघा, कुणी सुपारी ही शासनाची घेते, कुणी सुपारी कुणाची घेते, पण काय एक सोशल मीडियाच्या माध्यमातून एक चुकीची गोष्ट पसरवायचं काम काही चॅनल पैसे घेऊन करत आहेत. हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण बघा, बातम्यांना किंवा पत्रकारितेला हे चौथं स्तंभ मानतात लोकशाहीचं. जर हे चौथं स्तंभ तर सुपाऱ्या घेऊन काम करत असेल तर ह्या लोकशाहीवरचा, ह्या पत्रकारितेवरचा विश्वास लोकांचा उठवला जाईल. आता मी असं काय बोलतोय, कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या सभेला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे. हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. हा असताना सुद्धा बघा, आता सोलापूरची जी रॅली होती त्यामध्ये सुद्धा आम्ही पण होतो. त्या ठिकाणी अक्षरशः हा शिवाजी चौक परिसर हा पूर्णपणे भरला होता. इकडं शिवाजी चौक ते पुणे नाका, त्यानंतर शिवाजी चौक, डफरेन चौक, हा चौकच चारही तिन्ही बाजूला हे लोक पूर्ण तुडुंब भरले होते. आणि रेकॉर्ड ब्रेक ही एक सभा होती. दखल लंडनला घेतली आहे, ते हेडिंगला नाव आहे आणि ते फोटो पण आहे. आता हे चॅनल जे आहे, हे जे महाराष्ट्र चॅनल आहे, त्या चॅनलचं नाव जे महाराष्ट्र ठेवायला नको होतं, कारण ह्या चॅनलला काही दिवसामध्ये लोकच जे महाराष्ट्राचा करतील. आता ह्या चॅनलनं दाखवलं काय की सध्या जरांगे पाटलांची गर्दी, सभेची गर्दी ही ओझरली किंवा आता पश्चिम महाराष्ट्रामधून जरांगे पाटील सभा ह्या गुंडाळत असतात किंवा गुंडाळू लागलेत, यांनी गाशा गुंडाळला, असे ते व्हिडिओ बनवत आहेत, जे थंबनेल पद्धत आहेत आणि ते तशी माहिती पुरवत आहेत. बघा, त्याचं झालं असं की कोल्हापूर या ठिकाणी सभा व्हायच्या अगोदर, म्हणजे जरांगे पाटील त्या सभेच्या ठिकाणी यायच्या अगोदर त्यांनी बाईट घेतली. म्हणजे जरांगे पाटलांची रॅली चालू सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि त्यापूर्वीच त्यांनी शूटिंग करून घेतली त्या जागेची आणि सांगितलं की यांच्या सभेला लोकच नाहीत,
जरांगे पाटलांच्या सभेला कुणीही लोक येत नाहीत आणि सभा पूर्णपणे लोक नसताना सभा सध्या होत नाही, जरांगे पाटील हे टाळत आहेत त्यांना सांगितलेल्या बातम्यातनं. आणि त्याने दाखवायचा प्रयत्न केलाय की सभेला गर्दी होत नाही, सभा अशाच फ्लॉप होत आहेत. मग आता ह्याला भेटणार काय? फक्त एवढं भेटेल की जे लोक जास्त जवळ जात आहेत किंवा लोक जास्त अट्रॅक्शन होत आहे ते कमी होईल आणि परिणामी याच्यानंतर ज्याच्या सभा होणार आहेत त्याला गर्दी कमी होईल. त्यामुळे ते असं फेक नेरेटिव्ह करत आहे. आणि ज्या वेळेस बघा सभा व्हायच्या पहिलं त्यांनी व्हिडिओ केलाय आणि जो नंतरचा व्हिडिओ आहे त्या ठिकाणी पाटील आले, त्या ठिकाणी पाटलाचं आगमन झालं, त्या वेळेचा त्याने व्हिडिओ केला नाही. आता मला सांगा, आता जिल्ह्यामध्ये पाटलांची रॅली चालू आहे, या ठिकाणी सभेमधील 90% जमाव 90% पब्लिक हे पाटलांसोबत आहे. मग सभेच्या ठिकाणी गर्दी कशी असणार आहे? ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी फक्त जे चालू शकत नाही, जे महिला भगिनी आहेत, जे लहान मुलं आहेत, जे वयस्कर लोक आहेत ते फक्त त्या ठिकाणी थांबले होते, महिला मंडळी वगैरे. पण जे काही तरुण मंडळी आहे, जे काही तरुण आहेत, जे काही होतकरू लोक आहेत, असा 90% समाज हा पाटलांसोबत त्या रॅलीमध्ये होता. मग हे ती रॅली न दाखवता हे दाखवलं काय? सभा सुरू व्हायच्या अगोदर जी स्थिती होती दाखवलं, त्या सांगितलं की सभेला कुणीच नाही, सभेला पूर्ण फ्लॉप होत आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामधून जरांगे पाटील हे गाशा गुंडाळणार आणि ही जादू ही कमी झाली. काय 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 अशा गोष्टी आहेत, त्या गोष्टी त्यांना दाखवा सुद्धा लाज काय वाटत नाही किंवा लाज वाटत नाही अशी अवस्था आहे. कारण जरांगे पाटलाच्या सभेला कुणीही पैसे घेऊन येत नाही, कारण ते सर्व लोक स्वखर्चाने येतात. हे त्याच्या डोळ्यामध्ये कुठे खुपतंय. आणि कुठल्याही राजकीय सभेला एवढी गर्दी महाराष्ट्रामध्ये होत नाही, म्हणून काय याने सुपारी घेतली की काय असा आपण प्रश्न पडतो. बघा, जरांगे पाटलाविषयी काहीतरी मनामध्ये लोकांच्या गैरसमज पसरवायची कामं नेहमी हा मीडिया करत आलाय आणि त्या मी याचा विरोध असा करतोय. बघा, आंदोलन कुठलंही असो, मीडियानं ते आंदोलन दाबायचा प्रयत्न करू नये. मीडियानं हेच प्रश्न शासनाला विचारले पाहिजे की आतापर्यंत मराठा आरक्षण एवढं रखडून का ठेवलंय तुम्ही, त्यावर तुम्ही सकारात्मक निर्णय का घेत नाही? सध्या महाराष्ट्रामध्ये जो वाद चाललेला ओबीसीचा मराठाचा, तो वाद एकदा संपून जाईल, तुम्ही असे पावलं का उचलत नाहीत? हे प्रश्न मीडियानं शासनाला विचारले पाहिजे. पण अशा वेळेस शासनाविषयी शासनाविरोधामध्ये हे मीडिया कधी बोलता दिसत नाही. हे मीडिया फक्त आंदोलकांच्या विरोधामध्येच बोलताना दिसते. ही अशी सध्याची असणारी परिस्थिती हे महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आहे. काहीतरी पाठीमागे बोललं मराठा कुणबी एक नाहीत, परत म्हणते कुणबी वेगळे मराठा वेगळे, म्हणजे हे सगळं बघा लोकांमध्ये संभ्रम कसा निर्माण व्हावा फक्त हेच चॅनल करत आहेत. आणि असे जे काही सुपारी बहादर चॅनल आहेत ह्या चॅनलला लोकांनी खरंच बघणं टाळावं, कारण आपल्याच लोकांविषयी गैरसमज पसरवायची कामं हे चॅनल करतात. आता पाटलाच्या सभेला दलित बांधवही आहेत, ओबीसी पण आहेत, मुस्लिम समाजही आहे. म्हणजे ह्या सभेसाठी समाजातील 12 बडतदार समाज हा सर्वस्व या ठिकाणी हा रॅलीला आणि सभेला न बोलवता येतोय. याच्या डोळ्यामध्ये यांच्या ह्याच गोष्टी खूपच असाव्यात आपल्याला असं म्हणता येईल. आणि जे महाराष्ट्र चॅनल आहे ह्या चॅनलनं खरंच सुपारी घेतली आहे. हे असेच आंदोलन हे फेक नेरेटिव्ह पसरवून हे संपवण्याची सुपारी चॅनलने घेतली की काय असं वाटतंय. बघा, तुम्ही जाऊन चॅनलवरती द्या, त्या चॅनलवरती नुसतं द्वेष भरलेला आहे. ते शासनाच्या सोबत चॅनल आहे, शासन पुरस्कृत असं ते चॅनल आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय आहे की जे हे चॅनल्स असे आहेत ते सुपारी घेऊन कामं करतात, त्यामुळे नेमकं नुकसान कुणाचं होतंय? तुमचं मत काय नक्कीच कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा.